माझं नाव सुरेश राठोड आहे. मी जळगाव खान्देशवरून ही एक्झाम देण्यासाठी आलो होतो. पण इथं आल्यानंतर आम्हाला माहिती पडलं, मागच्या 1 महिन्यानंतर ही ॲड चालू होती, जी एअरपोर्ट एनआयनी चालू केली होती. ॲडमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं होतं की तुमची MCQ टाईप, CBT टाईप पेपर होणार आहे, त्याच्यानंतर मुलाखती होणार आहे. त्याच्यानंतर मुलाखती झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर डायरेक्टली एअरपोर्टमध्ये जॉब वगैरे चालू होणार आहे. त्याची पेमेंट पण आम्हाला सांगितली होती 25,000 रुपये. प्रॉपरली गव्हर्नमेंट सारखी ही आमच्याकडून फॉर्म सबमिट करून घेतले गेलेले होते. त्याच्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर आम्हाला एक्झामची डेट आली, 9 ऑगस्ट म्हणून डेट आली. एक्झाम सेंटरला आम्ही इथं आलो तर आम्हाला असं माहिती पडलं की इथं कुठलीही परीक्षा होणार नाही, कुठलीही CBT टाईप परीक्षा होणार नाही. सरासर हा फ्रॉड झालेला आहे. जेव्हा आम्ही फॉर्म भरताना तेव्हा आम्हाला सांगितलं गेलेलं होतं की तुमचे CBT टाईप पेपर होणार आहेत. पण इथं आल्यानंतर एनआयचे कर्मचारी नसून ते थर्ड पार्टी कर्मचारी आहेत. ते म्हणत आहेत की आमच्याकडे ॲग्रीमेंट गव्हर्नमेंटने दिलेलं आहे, तर तुमची परीक्षा आम्ही घेणार आहोत. तर आमचं म्हणणं आहे, जर तुम्ही पण परीक्षा घेणार आहोत तर तुमचं ॲग्रीमेंट आम्हाला दाखवा. कारण की ते पण स्पष्टपणे बोलले आहेत आम्हाला तुमची एक्झाम होणार नाही आहेत. पहिले मुद्दा तर CBT एक्झाम होणार नाही. त्याच्यानंतर ते बोलले तुमची लेखी परीक्षा होणार. लेखी परीक्षाचं इथं काही आम्हाला सिस्टीम दिसत नाही, ते पण नाही होणार. प्लस आम्ही त्या कर्मचाऱ्यांना विचारलो की बाबा ही एक्झाम खरोखर होणार आहे की नाही होणार आहे, तर स्पष्टपणे त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं बाबा ही एक्झाम होणार आहे की नाही आहे हे आम्हाला पण माहिती नाही. सर आम्ही वरतून अपॉइंटमेंट आम्हाला पण दिलेलं आहे. आम्ही थर्ड पार्टी टेंडर म्हणून आमच्याकडे टेंडर आलेलं होतं, काहीतरी पेमेंट स्वरूपात आम्ही तुमची एक्झाम घेणार आहेत. तेव्हा आम्हाला वाटलं की ही कुठंतरी फ्रॉड आहे. आमच्याकडून 700 रुपये, मी ओपन कॅटेगरीमधून येतो तर माझ्याकडून 700 रुपये फी घेतली गेली. त्याच्यानंतर ठीक आहे, मान्य आहे, फी घेतली गेली, पण तुम्ही पेपर तरी घ्या. पेपर न घेता याचं कारण आम्हाला दाखवा. कारण की पेपर का नाही घेतलं जात आहे, कशामुळे नाही घेतलं जात आहे. आणि ही जर NI कंपनी आहे, प्रायव्हेट अँड लिमिटेड आहे, आम्हाला एवढं कळतं की ही प्रायव्हेट अँड लिमिटेड कंपनी आहे. जर प्रायव्हेट अँड लिमिटेड कंपनी आहे तर प्रायव्हेट अँड लिमिटेड NIचे कर्मचारी कुठे आहे बा? आम्हाला ते सुद्धा दिसलं नाही. त्यांच्या गळ्यात कुठलाही ID कार्ड दिसला नाही. त्यांच्यानंतर त्यांचा ओळख परिचय जर विचारायला गेलो तर ते स्पष्टपणे सांगत आहे की आम्हाला काहीही माहित नाहीये. आमच्याकडे फक्त आणि फक्त वरतून कॉल आलेलं होतं, आम्हाला ॲग्रीमेंट स्वरूपात आलेलं आहे, आम्हाला आमचं मानधन मिळालेलं आहे की आम्ही तुमची परीक्षा घेणार आहोत म्हणून. पण इथं परीक्षा सुद्धा घेतली जात नाही. ते फक्त आश्वासनं देत आहेत की तुमची परीक्षा घेतली जाणार. 12:30 वाजेचा टाइम दिलेला होता, आता 1:30 वाजत आलेला आहे, तरी आतापर्यंत पावते परीक्षा झालेली नाही. ठीक आहे, आम्ही मान्य करतो, आम्ही लेखी स्वरूपात पण परीक्षा देऊ. पण लेखी स्वरूपात सुद्धा ही सिस्टीम नाहीये. ना कुठल्या बेंचवर रोल नंबर आहे, ना कुठली सिस्टीम आहे, ना कर्मचारी आहे, ना कुठलेही पेपर. आम्हाला आतापर्यंत पेपर सुद्धा दाखवले नाही. तर आम्ही हे काय मानून घ्यावा? नेमका ही खरोखर जॉब आहे की आमच्यासोबत फ्रॉड झालेला आहे, की नुसता पैसे खाण्याचाच फक्त हा धंदा चालू केलेला आहे? म्हणजे आता आम्हाला विश्वास करायचा तो कोणावर करायचं? कारण की खरोखर म्हणजे हा सरकारचा याच्यात काहीतरी दबाव असेल, सरकार पैसे खाण्यासाठी हे करत असेल. कारण की ते स्पष्टपणे NIचे कर्मचारी म्हणताय आम्ही गव्हर्नमेंट कडून टेंडर घेतलेले. जर गव्हर्नमेंट कडून जर टेंडर घेतलेलं आहे तर ते ॲग्रीमेंट तरी आम्हाला दाखवा. ते टेंडरचे कर्मचारी स्पष्टपणे म्हणताय आम्हाला काहीही माहित नाही. म्हणजे याच्यात कुठंतरी सरकारचा रोल आहे. सरकार पण प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांकडून 700 रुपये घेऊन सरकार त्याच्या पोट्या पाण्याची व्यवस्था लावते असं आम्हाला कळतंय. एकूण लगभग पुऱ्या महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख विद्यार्थी बसलेले आहेत. 700 रुपये प्रमाणे जर एक्झाम फी घेतलेली आहे तर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा की 700 रुपये प्रमाणे 4 लाखाचे किती पैसे होतात. तर हे पैसे नेमका सरकारच्या पोटात जाणार आहे की टेंडरवाल्यांच्या पोटात जाणार आहे, की नुसता गोरगरिबांच्या पोरांचा लुटायचा धंदा चालू केला आहे सरकारने? मला आता तर सरकारवर प्रश्न करायचे. ठीक आहे, ते प्रायव्हेट अँड लिमिटेड कंपनी असो या ते टेंडर दिलेले असो, पण घेतली तर सरकारच्या याच्यात आहे ना. परीक्षा घेतली कोण घेणार आहे? सरकार. इरिगेशन मिनिस्टर, सेंट्रलचे इरिगेशन मिनिस्टर, स्टेटचे इरिगेशन मिनिस्टर, असं तर कुठलाही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही व्यक्तीला भेटू नाही शकत. समजा ठीक आहे, भेटला जरी आहे तर मग ते टेंडर घेणारे आणि टेंडर देणारे कोण आहेत? आम्हाला त्यांचा पण खुलासा पाहिजे. अन्यथा प्रत्येक महाराष्ट्रातील गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे मिळायला हवं आहे. नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील जी 4,000 वॅकन्सी आहे त्यांची परीक्षा घेतली जायला पाहिजे आणि प्लस त्यांना जॉबवर लावायला पाहिजे. प्लस आमच्या कानावर असं आलं आहे
परीक्षा दिल्यानंतर जे व्यक्ती क्वालिफाय झाले त्यांच्याकडून 1.5 लाख रुपये घेतले जाणार आहे, असं स्पष्टपणे एनआयचे कर्मचारी यांनी आम्हाला कानावर सांगितलं आहे. आता सांगितलं पण पेपरच्या आधा घंटा अगोदर या पेपरच्या नंतर तुम्ही जेव्हा क्वालिफाय झाले तेव्हा तुमच्याकडून 1.5 लाख रुपये 1,75,000 रुपये तुमच्याकडून एनआयई कंपनी घेतली जाणार आहे. मग आम्ही जेव्हा फॉर्म भरत होतो त्या नोटिफिकेशन मध्ये काहीही असा उल्लेख नव्हता की एनआयई कंपनी तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी 75,000 रुपये घेणार या 1 लाख रुपये घेणार. माझं फक्त एवढंच आहे, जर तुम्ही फॉर्म जरी काढत आहात तर त्या नोटिफिकेशन मध्ये परिपूर्ण उल्लेख तरी करा, कारण की आम्हाला तेवढं कळेल की नाही बाबा परीक्षा दिल्यानंतर गोरगरिबाचा पोरगा 1 लाख रुपये कुठून आणणार आहे. म्हणजे आज सरासर गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना लुबाडायचं काम चालू आहे. ती प्रायव्हेट कंपनी असो या गव्हर्नमेंटची कंपनी असो, आम्हाला फक्त आता सरकारकडून मागणी आहे की ती एनआयई कंपनीकडून तुम्ही जबाब मागावा आणि परिपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना काय आहे खरं खोटं हे सांगावं. आम्ही कंपनीशी संपर्क साधलो होतो. जेव्हा माझं हॉल तिकीट आलं नव्हतं तेव्हा मी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर कर्मचाऱ्यांना कॉल केलं होतं. कर्मचारी आमच्याशी बोलले. कर्मचारी आमच्या हॉल तिकीट येण्यापर्यंत आमच्याशी चांगलेपणे बोलले. तुमचे 9 तारीखला एक्झाम आहे, तुम्ही एक्झामच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचा, सगळं काही. आणि आता इथं एक्झाम झाली नाही तर आम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल लावतोय तर 4 कॉन्टॅक्ट नंबर बंद आहे. तर आम्ही कॉल घेत आहेत, म्हणजे त्यांनी रेकॉर्डिंग झाली नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे की व्हॉइस कॉल घेत आहेत, साधा कॉल घेत नाही. तर आता आम्ही काय समजावं याच्यावर. आम्ही 1-1.5-2 महिन्याखाली अर्ज केलेला आहे एक्झामला आणि आमचा टाइम 11:30 आहे. जसं असं दाखवतो आपण 11:30 टाइम एंट्रिंग डेट आहे आणि गेट क्लोजिंग टाइम आहे 12:30. तर आपलं आता 1 वाजत आहे. इथं रिपोर्टिंग काहीच नाहीये. एवढे मुलं जमलेले आहेत आणि आम्हाला सांगितलं होतं की सीबीटी टेस्ट होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस. तर इथं रोल नंबर पण नाही टाकलेला बेंचवर. कम्प्युटर तर कुठे नाहीच आहे या शाळेला. आणि राहिली गोष्ट तर बेंच आहेत, पण त्या बेंचवर आम्हाला एवढं अपेक्षित होतं की कमीत कमी एवढा रोल नंबर टाकायचा होता ऍज आपण जे चॉकने टाकतो तसा, आणि आम्हाला बसवायचं होतं. तर या शाळेमध्ये एवढे पण झालेलं नाहीये की रोल नंबर पण टाकला नाही. आम्ही त्यांना बोललो एनआयए वाल्यांना, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला 1 बाय 1 आम्ही बसवणार आहे. म्हणजे रोल नंबरचा संबंध नाहीये, हॉल तिकीटचा संबंध नाहीये. मग ही पहिल्या वर्गाची टेस्ट होत आहे का, दुसऱ्या वर्गाची होत आहे का? आम्ही ग्रॅज्युएशन करून इथं एक्झाम देत आहे, पहिल्या वर्गासारखे टेस्ट घेत आहेत. एकतरी सर्व एक्झाम कॅन्सल करा, नाहीतर आम्हाला सर्व रिफंड द्या. आणि सर्व जेवणा खर्च लागला, आता हिंगोलीवरून आलेला आहे, आता एवढ्या दूरून आलेला आहे, मला 2-3 हजार रुपये खर्च आलेला आहे. प्रत्येक मुलाला एवढा खर्च द्यावा हे आम्हाला बोलायचं आहे. हे आम्हाला सर्वच लागल, रिफंड लागल, सर्वच लागणार आहे. आणि याच्यामध्ये पूर्ण धोका झालेला आहे, काहीच नाही इथं. आणि हे शाळा बघा तुम्ही एकदा शाळेचं, तुम्ही मॅडम सर्वांना दाखवा. शाळेमध्ये सीबीटी म्हणजे दूर म्हणजे कम्प्युटरचं नामोनिशाण नाहीये. इथलं कोणीच नाहीये कम्प्युटर, कोणाला समजत पण नाही मला वाटतं की कम्प्युटर चालवता येते म्हणून. काहीच सुविधा नाहीये, काहीच नाही. परीक्षेच्या संदर्भातला आहे का शाळेच्या संदर्भात? आम्हाला परीक्षावाल्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, बरोबर आहे. तर मग आम्हाला आक्षेप शाळेवर पण आहे आणि जी कंपनी जी एक्झाम घेत आहे त्यांच्यावर पण आहे. म्हणजे ऍक्च्युली शाळेचा काही गुन्हा नसणार आहे, त्या कंपनीने शाळेला दिलेलं आहे. पण शाळेला कमीत कमी कम्प्युटर लागतील ना. त्या कंपनीनं बघायला पाहिजे की शाळेला कम्प्युटर आहेत का, सीबीटी होऊ शकते का नाहीये. हे आम्हाला माहिती आहे इकडलं संभाजीनगरचं, पण काहीच नाही. माझं नाव करण जाधव आहे, मी हिंगोली जिल्ह्यामधून एक्झामला आलेला आहे. तुम्ही अर्ज भरला होता, अर्ज भरताना किती फीस आकारण्यात आली होती? मला एक 500 किंवा 600 रुपये पर एक्झाम घेतलेली आहे. म्हणजे सर्व 500 मध्ये गेलेलं आहे ते. आणि ही परीक्षा कसली होती? म्हणजे ही एनआयए CSA एनआयए कडून होती एक्झाम, कस्टमर सर्व्हिस असोसिएट ऍज अ एअरपोर्टला, असं आम्हाला सांगितलेलं होतं. आणि ऍक्च्युली या एक्झामचं कसं आहे की आता माझा आयडी आणि पासवर्ड विसरला होता, तर मला व्हॉट्सअप आलं होतं की तुमचा आयडी आणि पासवर्ड हा आहे. म्हणजे ही एक्झाम मला तर नाही आवडत की टेक्निकल कुठून तरी आहे, असं 4-5 लोक याला हे करतायत. ऑनलाईन होणारी एक्झाम हा तुम्हाला ऑफलाईन द्यावं? हा ऑनलाईन, ऑफलाईन पण नाही. ऑफलाईन साठी सर रोल नंबर लागतील, याच्यावर रोल नंबर आहे माझा, आणि इथं माझा रोल नंबर नाहीये, बेंचवर एक पण काहीच लिहिलेलं नाहीये. अरेंजमेंटच नाही. ओके, अरेंजमेंटच नाही.